बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन। सामान्य ग्राहकांनी बाजारामध्ये राखी खरेदीसाठी गर्दी केली आहे। तशीच गर्दी जळगाव शहरातील सराफा बाजारातही ज्या बहिणी आहे आपल्या भावांसाठी राख्या खरेदी करताना गर्दी पाहायला मिळत आहे। एक्सपीरियन्स हेरिटेज अँड रॉयल्टी। आता आपण आहोत जळगाव शहरातील भंगाळे गोल्ड या शोरूम मध्ये। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत। दीदी काय सांगशील, आज तू इथे राखी खरेदी करायला आली आहेस? भाऊ बहिणीचं पवित्र नातं म्हणजे रक्षाबंधन। मी त्यानिमित्त इथं राखी घ्यायला आली होती। मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस खूप नवीन डिझाईन आहे, खूप म्हणजे दराती वगैरे, म्हणून मी डिझाईन यावेळेस नवीन आलेली आहे। फी पेमेंट म्हणजे प्राइस पण वाढलेली आहे, तरी सुद्धा मी माझ्या भावासाठी इथून राखी घेतली। दरात वाढ झालेली असली तरी पण बहीण भावाचं नातं हे पवित्र असतंय, त्याच्यामुळे सोनं चांदी हे योग्य दरात मिळालं। म्हणजे चांदीची राखी एक पवित्र आहे, शुभ असते। घ्यायला आलो आम्ही। नूतन पाटील। नमोकारी पाटील। आपल्यासोबत अजून काही महिला भगिनी आहेत। ताई, आपण या ठिकाणी राखी खरेदी करा काय सांगा? ते म्हणजे राखीचे रेट म्हणजे चांदीचे रेट खूप वाढलेले आहे आजच्या याच्यामध्ये, पण बहीण भावाच्या प्रेमासमोर तर काही येण्यास किंमत, आजची किंमत काही जास्त नाहीये। ते त्याच्यामुळे आम्ही राखी घेतोय। अचानचांमध्ये तरी वैष्णवी निखिल नेमाडे। आपल्यासोबत भंगाळे गोल्डचे संचालक आकाश भंगाळे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आकाश, दादा काय सांगाल, बहीण भावाचा पवित्र सण रक्षाबंधन आला आहे, यावेळेस काय आपली व्हरायटी आली आहे सराफा बाजारामध्ये? आता आज रक्षाबंधनाची खरेदी ही चालू झालेली आहे। बहिणी आपल्या भावासाठी घेत आहे, भाऊ आपल्या बहिणीसाठी घेत आहे। कोणी भाऊ इयरिंग्स घेत आहे, कोणी बहीण राख्या घेत आहे, चांदीच्या राख्या, सोन्याच्या राख्या, विविध प्रकारचे कार्टून राख्या घेत आहे। लहान मुली आपल्या लहान भावासाठी कार्टूनच्या राख्या, डिझनी राख्या, त्याच्यात डोनाल्ड डक राख्या, मिकी माऊस राख्या, विविध प्रकारच्या राख्या आपल्याकडे उपलब्ध आहे। आणि त्या राख्यांचं वजन अगदी अर्ध्या ग्रामपासून आहे सोन्यामध्ये, आणि 200-300 मिलीच्याही राख्या आहे। चांदीमध्ये 500 रुपयापासून राख्या आपल्याकडे उपलब्ध आहे। अगं काय सांगाल, म्हणजे मागच्या वर्षापेक्षा यावर्षी कशी भाववाढ झालेली आहे आणि प्रतिसाद कसा मिळतो? आता 2025 हा सोन्यासाठी खूप उच्चांक गाठणारा वर्ष होता। 1,12,000 सोन्याचा भाव याच दिवशी मागच्या वर्षी होता, आणि एका वर्षानंतर आज सोन्याचे भाव जवळजवळ 1,60,000 रुपयेपर्यंत पोहोचलेले आहे। आणि या वर्षात तर जानेवारीमध्ये 1,80 पर्यंत सोन्याचे भाव हे जाऊन आलेले आहे। पण ग्राहकांचा जो उत्साह आहे तो तेवढाच आहे जो मागच्या वर्षी होता। ज्या हिशोबाने घेणारा ऑफ सीझन हा गेलेला आहे, ऑफ सीझन असूनही सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आणि येणाऱ्या सीझनमध्ये दसरा, दिवाळी या सीझनमध्ये चांगले सेल्स व्हायची शक्यता आहे। ओव्हरऑल आपण सोन्याचे आजचे भाव बघितले तर 1,80,000 पेक्षा 1,60,000 भाव हा अट्रॅक्टिव्ह भाव आहे ग्राहकांसाठी। कारण की मागे जेव्हा एका महिन्यापूर्वी 1,40,000 पर्यंत भाव आला होता, तेव्हापासून ग्राहकांनी अपॉर्च्युनिटी घेऊन खरेदी करणं चालू केलेलं आहे। तर आता येणारा काळ हा सांगेल की पुढे सोन्याचे भाव काय होईल, कारण की जिओपॉलिटिकल टेन्शन हे सुरूच आहे। इन्फ्लेशन इंडेक्स, डॉलर इंडेक्समध्येही विविध हालचाली जे होत आहे, मॉनिटरी पॉलिसीजवरती पुढचे भाव हे डिपेंड आहे। तर हे होते आकाश भंगाळे गोल्डचे संचालक, ज्यांनी सांगितलं की यावेळेस भाऊ आपल्या बहिणीसाठी इयरिंग असेल किंवा बहीण आपल्या भावांसाठी चांदीच्या राख्या असतील, सोन्याच्या राख्या असतील किंवा इतर काही आभूषणं असतील, त्याची खरेदी करताना दिसत आहे। एकीकडे भाव जरी चांदीचा किंवा सोन्याचा वाढत असला, मात्र या ठिकाणी रक्षाबंधनसारख्या बहीण भावाच्या पवित्र नात्याच्या या सण साजरा करण्यासाठी बहीण असतील, भाऊ असतील, यांनी जळगाव शहरातील सराफा बाजारात गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रवीण पाटील, लाईव्ह ट्रेन न्यूज, जळगाव।